थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मेट्रो 7चा महत्त्वपूर्ण असा टनेल हा ब्रेक केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टीबीएम मशीन दाबून या ठिकाणी टनेल ब्रेक केलं जाईल। अतिशय महत्त्वाचा खरं तर हा टप्पा मेट्रो 7 च्या मार्गातला मेट्रो 7 चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्णत्वास येतोय। टनेल ब्रेक थ्रू देखील या ठिकाणी केला जातोय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T2 इथे हे टनेल ब्रेक केला जात आहे। T2 पासून टनेलला सुरुवात होणार आहे। जवळपास 1.7 किलोमीटर लांबीचा हा सगळा बोगदा अंधेरी T2 ते गुंदिवली असा मार्ग टनेल पासून उन्नत मार्ग असेल। मेट्रो 7 च्या या मार्गावर जवळपास 13 स्थानक असणार आहेत आणि अतिशय महत्त्वाचा असा हा टप्पा मेट्रो 7 ची पाहणी केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून मेट्रो 7 चा टनेल ब्रेक केला जातोय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये। काही क्षणापूर्वीच आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या कामाची मेट्रो 7 ची पाहणी देखील केलेली आहे आणि आता पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टीबीएम मशीनचं बटन दाबून या ठिकाणी टनेल ब्रेक केला जाणार आहे। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय लोकशाही मराठीवर। टनेल ब्रेक करण्यास आता सुरुवात होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेत आणि या सगळ्या मार्गाची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे। मेट्रो 7 चा महत्त्वपूर्ण असा टप्पा पूर्णत्वास येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, अतिशय महत्त्वाचा हा टप्पा टनेल ब्रेकचा आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी अगदी काही क्षणात आता टनेल ब्रेक होईल। स्वप्नील, नक्कीच टनेल ब्रेकचा हा महत्त्वाचा टप्पा हा मुंबईच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे। याचा जे शेवटचा टप्पा आहे हा टनेल ब्रेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये टीबीएम मशीन जे आहे दिशा नाव देण्यात आलेलं आहे, ती टीबीएम मशीन हे टनल आहे तो पूर्ण करेल। एकूण जर हा मेट्रो 7 चा प्रकल्प बघितला तर 3.4 किलोमीटरचा आहे। यामध्ये 1.7 किलोमीटरचा टनेल आहे। त्या टनेलचं डाऊन मार्गावरचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि याच ठिकाणी आपण तो ब्रेक थ्रू पाहतोय। एकीकडे अपलाईन मार्गाचं काम सुद्धा पूर्णत्वास येतं, तर दुसरीकडे डाऊन लाईन मार्गाचं हे काम जे आहे ते 1.7 किलोमीटरचं आहे आणि त्यानंतर जो एलिव्हेटेड मार्ग म्हणजे उन्नत मार्ग सुरू होतो जो गुंदवली स्टेशन पर्यंत जातो। खरं तर गुंदवली पासून जो विमानतळ रस्ता आणि विमानतळ रस्ता ते T2 असे 2 स्टेशन या मेट्रो 7च्या अंतर्गत येतात। त्यामुळे महत्त्वाचा हा टप्पा असणार आहे, कारण एकीकडे मेट्रो 3 ला सुद्धा मेट्रो 2 मध्ये जे 7 आणि 3 हे मेट्रो स्टेशन जॉईंट असणार आहेत, ते समांतर हे स्टेशन असणार आहेत। त्यामुळे एखाद्या मुंबईच्या किनाऱ्यावरून म्हणजे आपण जर बघितलं तर साऊथ मुंबईतून ते या ठिकाणी T2 टर्मिनल्स पर्यंतचा प्रवास असेल किंवा दहिसर पासूनचा जो या ठिकाणी टर्मिनल्स पर्यंतचा प्रवास असणार आहे हा सुखकर आणि गारेगार असा मुंबईकरांचा होणार आहे। एकूणच 3 ची वाहतूक ही कुठेतरी सुरू झालेली असताना 7 च्या वाहतुकीसाठी सुद्धा प्रयत्नशील मेट्रो MMRDA दिसते आणि त्याच दरम्यान हे महत्त्वाचं जाळं मुंबईमध्ये पसरताना पाहायला मिळतं। त्यातलाच हा टप्पा जो आहे 7 चा हा फार महत्त्वाचा असणार आहे, कारण सध्या जर बघितलं तर दहिसर पूर्व
ते मीरा भाईंदर पर्यंतची जी मेट्रो आहे 13 स्टेशन पर्यंत ही मेट्रो 7 जी धावते. रेड लाईन नाव देण्यात आलेलं आहे. ही रेड लाईन जी आहे ती खरं तर महत्वाची असणार आहे. यामध्ये 3 टप्पे पाहायला मिळतात. त्यामध्ये एक म्हणजे हा 7 चा टप्पा आहे जो अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनस 2 पर्यंतचा आहे. एकूण म्हणजे 9 जी रेड लाईन येते ती दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर पर्यंत जाते आणि एकूणच दहिसर ते एकूण गुंदवली स्टेशन पर्यंतचा हा जो मार्ग आहे यामध्ये खरं तर एक अडथळा येत होता की T2 किंवा दहिसरलाच या ठिकाणी जर प्रवासी चढले तर त्यांना गुंदवली स्टेशन पर्यंत उतरावा लागत होता. त्यातून पुढे हा जो विमानतळापर्यंत पोहोचण्याचा रस्ता होता तो कापावा लागत होता. मात्र आता थेट दहिसरला जर एखादा प्रवासी बसला तर तो विमानतळावरती उतरणाऱ्या जर एखादे दक्षिण मुंबईतून जर एखादी प्रवासी बसला तर या ठिकाणी तो सुद्धा मुंबईच्या विमानतळ रस्त्यावरती उतरणार. त्यामुळे महत्वाचा हे टप्पा आहे. खरं तर जो एलिव्हेटेड जो मार्ग असणार आहे हा 0.57 किलोमीटरचा असणार आहे. म्हणजे जवळपास 1 किलोमीटरचा एलिव्हेटेड जो उन्नत मार्ग असणार आहे तो विमानतळ रस्ता येथे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे महत्वाची 2 स्थानकं जी महत्वाची होती आणि अनेकांना हवीशी वाटत होती ती स्थानकं या ठिकाणी पूर्णत्वास येतात. आणखी काही महिने यासाठी जातील. मात्र लवकरच जी मेट्रो 7 आहे ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. महत्वाचा टप्पा हा ज्याचा जे ब्रेक थ्रू आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळतोय. MMRDA असेल JK इन्फ्रा असेल यांच्या सहाय्याने जे TBM दिशा आहे हे दिशा TBM मशीन जे आहे ते या ठिकाणी बोगद्याचं काम करून पूर्ण करतंय. त्यामुळे महत्वाचा टप्पा पार पडताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. लागवी अगदी जसा उल्लेख स्वप्नील तुम्ही देखील केला हा टनेल मार्ग जो असेल तो सर्वार्थाने महत्वाचा याकरता आहे कारण सगळीकडून याला कनेक्टिव्हिटी मिळताना दिसतीये. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांची पत्रकार परिषद सुद्धा झालेली होती. अश्विनी वैष्णव जेव्हा मुंबई महाराष्ट्र दौऱ्यावर होते त्या दरम्यान त्यावेळी त्यांचं एक वक्तव्य होतं, विधान होतं मुख्यमंत्र्यांचं की मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये मेट्रोचं जाळं विस्तारीकरणाच्या दृष्टिकोनातून त्या दृष्टीनं हा मार्ग अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. कारण सिप्सचा सगळा परिसर असू दे मग ते बोरिवलीचा नॅशनल पार्कचा सगळा परिसर आणि तिथून येणारं एअरपोर्ट पर्यंतचा सगळं ट्रॅफिक या टनेलच्या माध्यमातून मात्र आता कुठंतरी ते जाळं विस्तारताना पाहायला मिळेल. एक पर्यायी मार्ग देखील खुला होणार आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची एकूणच गर्दी बघता स्वप्नील लागवी नक्कीच वेस्टर्न एक्सप्रेस वरती ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनस कडे जाण्यासाठी जी गर्दी पाहायला मिळते जे प्रवाशांना अनेक ठिकाणी जो वाहतूक कोंडी होते यामध्ये मानसिक त्रास होतो हा कुठेतरी लक्षात घेता महत्वाची कामं ही मुंबईमध्ये सुरू आहेत. त्यामध्येच मेट्रोचं जाळं हे महत्वपूर्ण आहे. जे ज्याप्रमाणे रेल्वे ही लोकल ही लाईफलाईन मुंबईची मानली जाते त्याचप्रमाणे ही कुठेतरी मेट्रोचं जाळं जे आहे ती पण एक लाईफलाईन मानली जाईल. मात्र ज्याप्रमाणे बघितलं तर 30 पासून T2 पर्यंत येणारी जो प्रवासी असतील किंवा एकूणच दक्षिण मुंबईतून येणारे प्रवासी असतील लागली ब्रेक थ्रू झालेला आहे. या ठिकाणी आपण बघतोय TBM जे मशीन आहे ते ब्रेक थ्रू करून बाहेर आलेला आहे आणि एकूण हा जो 1.67 मीटरचा जो किलोमीटरचा जो टप्पा आहे बोगद्याचा तो पूर्ण झालेला आहे. मशीन बाहेर आल्यानंतर आपण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा बघितलं आपल्याला हस्तांदोलन करताना पाहायला मिळतात. टाळ वाजून त्याचं एकंदरीत स्वागत हे करताना पाहायला मिळतात. एक आनंदाचं वातावरण ते MMRDA असतील लोक असतील किंवा एकूणच या ठिकाणी जे कर्मचारी वर्ग असेल मेहनत घेतोय त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय. तर आधी आपण जर बघितलं तर एकूणच दक्षिण मुंबई साऊथ उत्तर मुंबई आणि दुसरीकडे पासून उपनगर पासून जी काय पब्लिक अगदी स्वप्नील माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते. तिथली दृश्य आपण पाहूया तिथला माहोल आपण अनुभवूया. असेच तुम्ही आमच्या सोबत जोडले राहा.
प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, या क्षणी लोकशाही मराठीच्या माध्यमातून मुंबईकर, महाराष्ट्रातील तमाम नागरिक 7 बोगद्याच्या ब्रेक थ्रूचे साक्षीदार होत आहेत आणि अर्थात हा अतिशय महत्वाकांक्षी खरं तर प्रोजेक्ट सरकारचा म्हणायला हवा. काय वैशिष्ट्य म्हणावी या सगळ्या प्रोजेक्टची? नक्कीच वैशिष्ट्य म्हणजे या प्रोजेक्टसाठी फार महत्वाच्या आहेत. यामध्ये जे विमानतळ रस्त्यापासून जे T2 पर्यंत जो मार्ग होता तो एकदम सुखकर आणि वेगवान होणार आहे. जे लांबी जी आहे ती 3.4 किलोमीटरची आहे, ज्यामुळे अनेक प्रवाशांना या 3.5 किलोमीटरची जी प्रवास वाहतूक होती ती कुठेतरी मानसिक त्रास देणारी होती, कारण अनेक 3.5 किलोमीटर मध्ये सिग्नल यंत्रणा होती, वाहतूक कोंडी होती. त्यामुळे ही जी वाहतूक कोंडी आहे ही 3.5 किलोमीटरची जी फुटणार आहे ती याच कारणाने की 7A चा टप्पा जो आता पूर्णत्वास येतोय हे पाहतो आपण. या ठिकाणी ब्रेक थ्रू झालेला आहे. नुकतीच मशीन TBM जी दिशा आहे ती या ठिकाणी बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते लागली. दुसरं यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे हा जो उन्नत मार्ग आहे तो 1 किलोमीटर पर्यंतचा असणार आहे. दरम्यान 0.57 किलोमीटरचा हा जो उन्नत मार्ग आहे, रॅम्प असणार आहे. इथून जी मेट्रो जी आहे 7A ही मेट्रो नंबर 3 ला जोडणार आहे, जी कप परेड ते विमानतळ रस्ता यापर्यंत T2 पर्यंत जोडते. त्यामुळे इकडे कप परेड साठी दादर असेल, माहीम असेल, सिद्धिविनायक असेल या साईडला जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक सुरळीत होणार आहे. तर दुसरीकडे या विमानतळ रस्ता T2 पासून ते दहिसर पर्यंत जी उपनगरमध्ये जाणारी वाहतूक होती ही सुद्धा कुठेतरी कोंडी येथे फुटणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पाहायला मिळायची. या विमानतळ रस्ता असेल किंवा विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी जे परवड होती, या फरफट होती अनेक प्रवाशांची ती होत होती, ती फरफट यामध्ये कुठेतरी कमी होणार आहे. आणि एकूणच जर एका पॉइंटला आपण जर मेट्रोमध्ये बसलो तर दुसऱ्या पॉइंटला विमानतळ रस्त्यापर्यंत आपल्याला मेट्रो सोडणार आहे. त्यामुळे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे यामध्ये असणार आहे. त्यामुळे तसंच आणखी म्हणजे जी मेट्रो 2 आहे जी आपण पाहतोय गुंदवली एकसर यापर्यंत जाते, दहिसरच्या अनेक भागामध्ये ती जोडलेली आहे ती सुद्धा. आणि या ठिकाणी पूर्व उपनगर असेल किंवा या ठिकाणी आपली जर बघितली तर हार्बर लाईनची जी मेट्रो आहे ती सुद्धा या ठिकाणी जोडण्यात येणार आहे. DN नगर असेल किंवा एकूण शिवाजीनगर चौक असेल या ठिकाणची मेट्रो येणार आहे. ती मेट्रो 2 अंतर्गत गुंदवली स्टेशन पर्यंत ती सुद्धा जॉईन होणार आहे. त्यामुळे एकूणच या ठिकाणी भाईंदर पासून ते मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांना, तसेच दक्षिण मुंबईतून विमानतळापर्यंत येणाऱ्या प्रवाशांना, तसेच या ठिकाणी जर हार्बर लाईनचा आपण विचार केला तर तिथून शिवाजीनगर असेल, मानखुर्द असेल या बाजूने येणारे जे नवी मुंबईमधून येणारे प्रवासी असतील त्यांना ही मेट्रो थेट इथे विमानतळ रस्ता येथे सोडणार आहे. त्यामुळे महत्वाचा टप्पा हा फार महत्वाचा आहे. यामध्ये दाटीवाटीचा जी वस्ती आहे तिथून ही मेट्रो येते. त्यामुळे जी दाटीवाटीच्या वस्तीची ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी लोकलची नव्हती किंवा इतर वाहतूक यंत्रणा नव्हती तिथून ही मेट्रोचे जाळं पसरलेले आहे. त्यामुळे अगदी सोयीस्कर आणि सोपा प्रवास हा सर्व प्रवाशांचा या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी हा महत्वाचा प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा बामणवाडा येथे ही जो मेट्रोचा प्रोजेक्ट जो आहे तो टनेल आहे तो खोदण्यात आलेला आहे. जवळपास 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर हा आहे. आणि कोणच या ठिकाणी एकूण 200 झोपड्या होत्या लागली. 200 झोपड्यांचं पुनर्वसन करून त्यांना स्थलांतर करून हा जो जमिनीचा जो जमीन हस्तांतरणचा मार्ग आहे तो मोकळा करण्यात आला आणि यानंतर हे काम सुरू झालेलं आहे. पहिला टनल हा डाऊन मार्गावरचा या ठिकाणी सुरू झालेला आहे. मात्र पुढच्या महिनाभरामध्ये अपलाईन मार्ग असेल तो सुद्धा टनेल पूर्ण होईल. मात्र त्यानंतर काही महिन्यांमध्ये मेट्रो ट्रायल होऊन या ठिकाणी मेट्रो धावताना आपल्याला पाहायला मिळेल लागली. स्वप्नील, जसा तुम्ही उल्लेख केलात की काही दिवसातच या ठिकाणी मेट्रो धावण्यास सुरुवात होईल, साधारणपणे हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट कधीपर्यंत, कोणत्या वर्षापर्यंत पूर्णत्वास जाईल आणि अर्थात याचा लाभ मुंबईकर घेऊ शकतात, काय या सगळ्याचा अंदाज? नक्कीच लागवी वर्षभरामध्ये या मेट्रोचं काम जे आहे ते पूर्ण होईल. जवळपास 3.5 किलोमीटरचं काम आहे, ज्यामध्ये 1.5 किलोमीटर पर्यंत जो उन्नत मार्ग आहे तो पूर्ण झालेला आहे. पुढचे 1.5 किलोमीटर हा खर्च बोगदा असणार आहे. तो बोगदा सुद्धा आता या ठिकाणी TBM मशीनद्वारे पूर्ण झालेला आहे. अप डाऊन लाईनवरचा हा बोगदा पूर्ण झालाय. तर दुसरा म्हणजे एक 100 मीटर वरती TBM आहे तो सुद्धा पुढच्या महिनाभरामध्ये त्याचं काम सुद्धा पूर्ण होऊन तो TBM मशीन दुसरी जी आहे दिशा ती सुद्धा या ठिकाणी टनेल ब्रेक थ्रू करण्यात येईल. यानंतर या वर्षभरात हे काम झाल्यानंतर एक ट्रायल रन या ठिकाणी मेट्रोचं घेण्यात येईल आणि ज्यामुळे सर्व फिटनेस सर्टिफिकेट असतील, सर्व जे केंद्राकडून मिळणारे सर्टिफिकेट असतील, परवानग्या असतील त्या मिळवल्यानंतर कदाचित 2026च्या मुहूर्त
हा या मेट्रो 7 साठी लागण्याची शक्यता आहे, कारण मेट्रो जरी पूर्ण झाली तरी त्याच्या जे परवानग्या आहेत त्या कदाचित मिळत नाहीये. त्यासाठी अनेक वेळा वारंवार मेट्रो ट्रायल केली जाते, अनेकदा इन्स्पेक्शन केलं जातं, सर्व प्रकारची माहिती ही जतन केली जाते आणि यानंतर फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा दिलं जातं. हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर लगेच मेट्रो 7A जी आहे ती 2 स्टेशनवरतीच, म्हणजे विमानतळ वसाहत असेल आणि एकूणच ही विमानतळ T2 चा जो प्रवास असेल तो 3.5 किलोमीटरचा प्रवास असेल गुंतवली पासून ते विमानतळ T2 पर्यंतचा हा पूर्ण होईल आणि एकूण 2026 मध्ये ही जी 2 स्टेशनवरची मेट्रो असेल ही पूर्णत्वास येईल आणि पूर्ण क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत हजर असेल लागतील. अगदी तिच्या वेगासंदर्भात, तिच्या ताशी वेगासंदर्भात सुद्धा आता चर्चा होताना दिसते. मग तो मेट्रो 7A चा मार्ग असो किंवा मेट्रो मार्ग 9 चा सुद्धा, या दोन्ही संदर्भात चर्चा होताना दिसते. कारण मेट्रो 7A चा जो मार्ग आहे तो तीनही मेट्रो मार्गांना कनेक्टिव्हिटी देणारा आहे. त्या अनुषंगानं हा एक मार्ग महत्त्वाचा मानला जातोय. स्वप्नील, मार्गांना जोडणारा आहे. ज्याप्रमाणे मेट्रो 7 जी बघितली तर आपण रेड लाईन, ही रेड लाईन मेट्रो आहे जी MMIT ने नाव देण्यात आलेलं. त्याप्रमाणे जो मेट्रो 7A ला जोडते ती रेड लाईन मध्ये येते. आणि आणखी एक म्हणजे मेट्रो 9 जी आहे ती सुद्धा दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर पर्यंतची जी रेल्वे आहे ती मेट्रो सुद्धा याला जोडते. त्यामुळे या मेट्रो 7 मध्ये हे 2 टप्पे महत्वाचे आहेत. त्याचप्रमाणे जी मेट्रो 2A आहे दहिसर पूर्व ते TN नगर पर्यंतची धावते, ज्यामध्ये एकसर वगैरे संदारवाडी या सर्व स्टेशनांचा समावेश आहे. त्यामुळे ते सुद्धा मेट्रो स्टेशन या मेट्रोला जोडण्यात आलेले आहेत. एकच ही जी लाईन आहे जी TN नगर पासून ते विमानतळ रस्ता T2 पर्यंत धावते. दुसरी म्हणजे 7A ची मेट्रो जी आहे ती एक टप्पा असणार आहे, त्याच्यामध्ये मेट्रो 7 चा टप्पा असणार आहे आणि आणखी एक मेट्रो टप्पा असणार आहे म्हणजे मेट्रो 2B चा टप्पा असणार आहे. 2B हा 2A नंतरचा प्रस्ताव आहे, त्यामुळे तो सुद्धा एक संलग्न असा आहे आणि तो सुद्धा त्याला तेवढाच समांतर आणि जॉईन असणार आहे. त्यामुळे ज्या पूर्व उपनगर असेल आणि हार्बर लाईन वरती जी मेट्रो येणार आहे 2B ची, तो सर्व जो वाहतूक वर्ग आहे तो या ठिकाणी जो प्रवासी वर्ग आहे तो सगळा या ठिकाणी मेट्रो 2 च्या अंतर्गत येतो आणि त्यामुळे हार्बर लाईन वरचे प्रवासी असतील किंवा एकूण या ठिकाणी पूर्व उपनगर मधले प्रवासी असतील ते एक सहजासहजी या मेट्रो 7A चा लाभ घेऊ शकतात आणि ते या ठिकाणी मेट्रो 2 पर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. अगदी स्वप्नील, आपण या क्षणी पाहतोय 7A बोगद्याच्या ब्रेक थ्रूचे साक्षीदार होतोय आपण आणि अगदी काही क्षणात पूर्ण आता हे टनेल ब्रेक थ्रू होणार आहे. 1.7 किलोमीटर लांबीचा हा सगळा बोगदा साधारणतः इच्छित स्थळ गाठण्याकरता अतिशय मध्यभागी आपण म्हणूया स्वप्नील हा सगळा मार्ग आहे. तीनही मेट्रो मार्गांना जोडणारा हा सगळा मार्ग असणार आहे. त्या अनुषंगानं इथं पोहोचण्याकरता किंवा या मेट्रो मार्गावरून प्रवास केल्यास मुंबईकरांचा साधारणतः किती वेळ वाचू शकतो, किती वेळात मुंबईकर T2 टर्मिनलपर्यंत पोहोचू शकतात, या सगळ्या संदर्भात आता मात्र चर्चा सुरू झालेली आहे. कारण विमानतळावर पोचायचं म्हणजे आगाऊ वेळेतच मुंबईकर बाहेर पडत असतो. आता मात्र या मार्ग झाल्यानंतर, हा मार्ग सेवेत आल्यानंतर मुंबईकरांचं टेन्शन बऱ्यापैकी कमी होताना दिसेल. स्वप्नील, या ठिकाणी आता मुंबईकर किती वेळात पोहोचणार हा महत्वाचा प्रश्न मुंबईकरांच्या सुद्धा मनामध्ये उपस्थित झाला असणार. कारण ज्याप्रमाणे मुंबईकरांना जो रस्ते वाहतुकीमध्ये आगाऊ वेळ लागणार असं त्यांना माहिती असतं आणि त्याप्रमाणे ते 2.5-3 तासापूर्वी घरातून निघत असतात. मात्र जर आपण या ठिकाणी बघितलं तर कप परेड पासून ते T2 पर्यंतचं म्हणजे विमानतळापर्यंतचं अंतर जर बघितलं तर ते आता जवळपास 20 ते 30 मिनिटांवरती आल्याचं सांगितलं जातं. ज्याप्रमाणे पूर्ण क्षमतेने जेव्हा मेट्रो सुरू होईल तेव्हा हे अंतर अगदी आणखी कमी होईल असं सुद्धा मेट्रोकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र सध्या बँड्रापासून ते या ठिकाणी मेट्रो स्टेशन ज्या अंतर्गत म्हणजे भूमिगत जी मेट्रो आहे 3 त्या मेट्रोने जर विमानतळापर्यंत पोहोचायचं असेल तर अगदी एकूण 30 मिनिटाचा वेळ लागतो. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा जो वेळ बघितला आपण तर तो 1.5 तासांवरती आहे आणि मेट्रोचा वेळ जर बघितला तर 30 मिनिटांचा आहे. त्यामुळे एकूण 1 तासाची बचत ही सध्या बांद्रापासून ते या ठिकाणी विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी होतोय. त्याचप्रमाणे दहिसर असेल किंवा मीरा भाईंदरचा भाग असेल येथून सुद्धा
या विमानतळाला पोहोचण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 तास अंतर हे या ठिकाणी मुंबईकरांना कापावं लागत, पूर्व उपनगरमधील प्रवाशांना कापावं लागत होतं. मात्र ते मेट्रोने सहजासहजी आता 30 मिनिटांवरती आलेलं आहे. त्यामुळे 7A चा टप्पा जेव्हा पूर्णत्वास येईल, जेव्हा पूर्ण क्षमतेने ही मेट्रो सुरू होईल, तेव्हा हे अंतर खरंच 30 मिनिटाचं राहील. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा हा मेट्रोच्या अंतर्गत मिळणार, कारण हे जे स्थान, हे ठिकाण आहे की खरं तर मुंबईच्या मध्यवर्ती भागामध्ये असणार आहे. जे टॉप परेड पासून ते या ठिकाणी विमानतळ रस्ता असेल किंवा दहिसर भाईंदर पासूनचं ते विमानतळ रस्ता याप्रमाणे असेल, किंवा 2A ची जी मेट्रो लाईन आहे जी गोरेगाव खरं तर एकसर आकुर्डी आणि कांदारपाडा या ठिकाणी धावून ती सुद्धा त्याचं सुद्धा अंतर जवळपास 1 तासावरती आलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ हा मुंबईकरांचा या मेट्रो लाईनमुळे वाचताना आपल्याला पाहायला मिळणार आणि त्यातही एक गारेगार प्रवास हा मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. लागली अगदी स्वप्नील, आता बऱ्यापैकी या ठिकाणी टनेल हे ब्रेक थ्रू झालेलं आहे, पण अगदी काहीसा टप्पा या ठिकाणी अद्यापही उर्वरित आहे. अर्थात हे टनेल ब्रेक होत असताना MMRDAच्या त्या सगळ्या अभियंत्यांच्या चेहऱ्यावर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहायला मिळतोय. टाळ्यांच्या गजरात प्रत्येक टनेल जेव्हा, प्रत्येक भिंत जेव्हा ब्रेक थ्रू होतीये, तेव्हा मात्र या सगळ्या कामगिरीचं स्वागत करण्यात येत आहे. स्वप्नील, कसं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे? असं वातावरण या ठिकाणी अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल यांच्यामध्ये, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा पाहायला मिळते. कारण मुंबईकरांच्या सोयीसाठी, मुंबईकरांच्या एक प्रवासासाठी महत्वाचा जो टप्पा होता, महत्वाचा जो प्रस्ताव होता, त्यातील हे महत्वाचा जो शेवटचा टप्पा उरलेला होता तो पूर्ण होताना पाहायला मिळतो. त्यामुळे एक आनंद अधिकारी वर्गामध्ये आहे. ज्याप्रमाणे कर्मचारी या ठिकाणी JK इन्फ्राचे असतील, अहोरात्र मेहनत घेतात, त्यांच्या सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय. ज्या कर्मचाऱ्यांच्या हातून हे कार्य घडतं आणि लवकरात लवकर या ठिकाणी मोठी मेट्रो मार्ग तयार होणार आहे असं त्यांच्या एकूण चेहऱ्यावरती आणि त्यांच्या मेहनतीतून हे पाहायला मिळतं. त्यामुळे एक या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच या कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे MMRDAच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तेवढंच कौतुक करताना पाहायला मिळतात. लागली अगदी या सगळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत का, चर्चा करणार आहेत का, या सगळ्याविषयी काही अपडेट? नक्की या आनंदाच्या क्षणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ज्याप्रमाणे ही महत्वाची अचिव्हमेंट, खरं तर यशस्वी टप्पा हा पार पडलेला आहे, त्याबद्दल आपलं मनोगत ते त्या ठिकाणी व्यक्त करतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी MMRDAचे अधिकारी असतील, MMRDAचे आयुक्त या ठिकाणी आहेत मुखर्जी, तर ते सुद्धा या ठिकाणी आपले मनोगत जे आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळतील. अगदी थोड्या वेळातच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आपलं मनोगत व्यक्त करतील. लागली निश्चित निश्चित. स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. आणि ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. 7A बोगद्याच्या ब्रेक थ्रूचे आपण सारे साक्षीदार झालेलो आहोत. अतिशय महत्वाचा असा हा मार्ग आणि महत्वाचा टप्पा आपण मेट्रो 7A मार्गातला आपण या क्षणी पाहतोय आणि जवळपास बोगद्याचा ब्रेक थ्रू या ठिकाणी झालेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे यश तमाम महाराष्ट्र आज पाहतोय. हे जे काही काम चाललेलं आहे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये पहिल्यांदाच जी काही आपली मेट्रो आहे ही त्या ठिकाणी जी अपग्रेड मेट्रो आहे ती येऊन आपल्या अंडरग्राऊंड मेट्रोला मिळते आहे आणि त्याचा कॉन्फ्लुएन्स या ठिकाणी होतो आहे. त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा कॉन्फ्लुएन्सचा हा एरिया आहे. अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं जे या ठिकाणी आज MMRDAच्या माध्यमातून J-कुमार कंपनीने केलेलं आहे. त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो. आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत 150 किलोमीटर मेट्रो ही डिलिव्हर झाली पाहिजे या गतीनं आमचं काम चाललेलं आहे. मला विश्वास आहे की मुंबईकरांकरता ही मेट्रो एक नवीन लाईफलाईन म्हणून या ठिकाणी काम करेल. आज छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से एयरपोर्ट स्टेशन तक का ये जो सेक्शन है यहाँ पर एलिवेटेड मेट्रो और अंडरग्राउंड मेट्रो का एकत्रीकरण, एक कॉन्फ्लुएंस ऐसा तैयार किया गया है. उसका जो TBM है वो आज बाहर निकला हुआ है. एक बहुत ही मैं ऐसा मानता हूं कि रोमांचक इस प्रकार का एक क्षण है क्योंकि एक प्रकार का नया इंजीनियरिंग मार्वल
ये मुंबई मेट्रो के माध्यम से यहाँ पर तैयार हो रहा है। MMRDA ने ये काम बहुत तेजी से हाथ में लिया है। जय कुमार कंपनी ये काम कर रही है और आप लोगों ने भी देखा जिस प्रकार से बहुत ही डिफिकल्ट कंडीशंस में इस काम को यहाँ पर पूरा किया गया है। इसके स्टेशंस भी आप देखेंगे तो भी बहुत डिफिकल्ट कंडीशन में वो स्टेशंस तैयार किए गए हैं। इसके कारण मुंबई करों को बहुत फायदा मिलने वाला है। अगले साल तक 150 किलोमीटर मेट्रो बने, ऐसा हमारा प्रयास है। महाराष्ट्र में नई शिक्षा नीति को 2025 से लागू करने का नोटिफिकेशन जारी हो गया है। हिंदी को भी कंपलसरी रखा गया है 3 भाषाओं में। कैसे देखते हैं और क्या? देखिए, जो नई शिक्षा नीति है उसको हम पहले से लागू कर रहे हैं। ये कोई नया नोटिफिकेशन नहीं है। शिक्षा नीति में हमारा ये प्रयास है कि सबको मराठी भी आनी चाहिए और साथ साथ अपने देश की भाषा जो है वो भाषाएं भी आनी चाहिए। तो मुझे लगता है कि इस माध्यम से जो केंद्र सरकार ने विचार किया कि हमारे देश में एक संपर्क भाषा होनी चाहिए, उस दृष्टि से ये प्रयास किया गया है। बाकी महाराष्ट्र में मराठी को कंपलसरी करना ये हमने पहले ही निर्णय लिया है। महाराष्ट्र में हर एक को मराठी सीखना ही होगा, लेकिन साथ साथ वो अंग्रेजी भी सीख पाएंगे, हिंदी भी सीख पाएंगे और कोई उनको लैंग्वेज सीखनी है तो वो भी सीख पाएंगे। मराठी हाँ, मराठी असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही। देवेंद्र जी, कल उद्धव पर्यंत मेट्रोचं जाळं आपल्याला विस्तारायचं आहे असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत। तर हिंदी भाषेसंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टोक्ती दिलेली आहे। मराठी ही महाराष्ट्रात अनिवार्य असणारच आहे, पण त्याचबरोबर एक देशाची भाषाही येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हिंदी संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्रातून आणि त्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी भाषण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।